तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आधी आपण युनिफॉर्मचा अर्थ काय ऑलरेडी समजलेला आहे आपल्याला. युनिफॉर्म म्हणजे काय होते, सारखा. आणि ते सर्क्युलर मोशन, तर सारखी सर्क्युलर मोशन याचा अर्थ समजण्याच्या आधी आपण सर्क्युलर मोशन काय ते शिकून घेऊ. बघा, सर्क्युलर मोशन शिकायच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की सपोज एक आता हा बायसिकल रायडर आहे, एक पोरगा सायकल चालवत आहे सरळ रोडवर. तर सरळ रोड आहे, तर सरळ रोड आहे म्हणजे काय झालं, लिनियर मोशन झालं. सरळ रोड आहे म्हणजे लिनियर मोशन झालं. पण जर समजा हीच सायकल तो या अशा दिलेल्या कोणत्या तरी पाथपैकी चालवत आहे, समजा स्क्वेअरवर चालवत आहे. इथून त्याने समजा स्टार्ट केलं ए पॉईंटपासून, तर आधी तो बीपर्यंत जाणार. जसा बीपर्यंत पोहोचला तिथून त्याला काय घ्यावं लागेल, टर्न करावं लागेल. काय करावं लागेल, टर्न केलं म्हणजे काय झालं, डायरेक्शन बदलली. डायरेक्शन बदलली म्हणजे डिस्प्लेसमेंट पण बदलते. आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट सोबत काय असते, हमेशा डायरेक्शन असते. आता बी पासून सी वर आला, परत टर्निंग घेतली आणि समोर डी पर्यंत गेला, परत टर्न घेतला आणि वापस ए कडे आला. ठीक आहे. तर होत का, बेसिकली ज्यावेळेस तुम्ही अशा रॅन्डम पाथवर ट्रॅव्हल करता आणि तुम्ही टर्न घेता त्यावेळेस काय होते, तुमच्या बाईकची किंवा सायकलची डायरेक्शन चेंज होते, जरी तुम्ही स्पीड सेम ठेवली असेल. मग जर मी याच्यामध्ये आणखी साईड वाढवल्या, 4च्या 5 केल्या, 5च्या 6 केल्या, तर हळूहळू कुठपर्यंत चाललो आपण, एक सर्क्युलर पाथकडे जातो आहे. आता जेवढ्या तुम्ही साईड वाढवणार तेवढ्यावेळेस तो काय करते, डायरेक्शन बदलते. बघा इथे 4 वेळा डायरेक्शन बदलली, हां 1 2 3 4 वेळेस. इथे 1 2 3 4 आणि 5 वेळेस डायरेक्शन बदलली. जर तुम्ही या हेक्झॅगॉनमध्ये गेले तर 6 वेळेस तुमचे डायरेक्शन बदलले. सिमिलरली अशा सर्कलमध्ये किती कसं डायरेक्शन बदलायचे चान्सेस बघून घ्या. समजा तुमची बाईक आधी इथे होती, इथून तुम्ही ट्रॅव्हल केला, थोडा समोर गेलं नाही की तुम्हाला टर्न घ्यावं लागेल. इथून बाहेर चालली होती, परत इथे आली, परत तुम्ही टर्न घेतला, परत तुम्ही टर्न घेतला, परत तुम्ही टर्न घेत गेला कंटिन्युअस. म्हणजे सर्क्युलर पाथवर जेव्हा कधी तुम्ही बाईक चालवता काय होता, तुमची प्रत्येक वेळेस डायरेक्शन बदलत आहे. तर डायरेक्शन बघा कुठे चालली आहे, डायरेक्शन अशा काहीतरी तिरप्या साईडला चालतं आहे. तिरप्या साईडनं, तर ही साईड जर तुम्हाला आठवत असेल तर ही आहे ॲक्च्युअल सर्कलच्या रेडियसचा टँजंट. हे काय टँजंट आहे. ठीक आहे, थोडंसं ॲरो खराब होत चालला, तुम्ही समजून घ्या की हे काय सर्कलच्या रेडियसला टँजंट. तर बघा सर्क्युलर मोशनमध्ये काय काय होतं, महत्त्वाची गोष्ट सगळ्यात पहिले काय चेंज होत आहे, डायरेक्शन चेंज होत आहे. डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. तर डायरेक्शन चेंज झाली तर काय चेंज होईल, वेलॉसिटी चेंज होईल. जर वेलॉसिटी चेंज झाली तर काय झाली, चेंज इन वेलॉसिटी काय असते, तर ॲक्सेलरेशन. म्हणजे जरी आपण म्हणतो की युनिफॉर्म मोशनमध्ये ॲक्सेलरेशन काय असते, कॉन्स्टंट, पण ते कशासाठी होतं, फक्त लिनियर मोशनसाठी. इथे काय प्रत्येक पॉईंटला तुमच्या बाईकची डायरेक्शन काय होत आहे, चेंज होत आहे. जर डायरेक्शन चेंज होत आहे याचा अर्थ काय, वेलॉसिटी चेंज झाली, आणि वेलॉसिटी चेंज झाली म्हणजे काय, ॲक्सेलरेशन आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असणार आहे, ॲक्सेलरेटेड मोशन. म्हणून आपण काय म्हणू, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये कुठल्या टाईपचं मोशन आहे, ॲक्सेलरेटेड मोशन. आता इथं ॲक्सेलरेटेडचा अर्थ काय असणार आहे, ॲक्सेलरेटेड मोशन. इथे प्रत्येक वेळेस काय चेंज होतं, फक्त डायरेक्शन. बाकी स्पीड तर सारखी आहे. मग स्पीड सारखी आहे, फक्त डायरेक्शन चेंज होत आहे. मग याला आपण युनिफॉर्म का बरं म्हणतो, जर प्रत्येक वेळेस आपली डायरेक्शन चेंज होत आहे. त्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे. बघा प्रत्येक वेळेस डायरेक्शन तर चेंज होत आहे, ओके, प्रत्येक वेळेस डायरेक्शन चेंज होत आहे. जसं उदाहरणार्थ समजा हा स्टार्स आहे, हे स्टार आता जर समजा सुरुवाती इथून स्टार फेकला आपण, ठीक आहे, हा कुठे गेला, इथे या डायरेक्शननी बाहेर गेला, कुठे गेला, या स्ट्रेट डायरेक्शननी बाहेर गेला. सेम लॉजिकमध्ये हा स्टार जेव्हा तुम्ही फेकणार तो या डायरेक्शननी बाहेर जाईल, हा या डायरेक्शननी बाहेर होत आहे, या डायरेक्शननी बाहेर होत आहे. तर प्रत्येक वेळेस डायरेक्शन काय होत चालली याची, टँजेन्शियल. पण चेंज काय झालं बघा, आधी जर मी याला दगडला बांधलं असेल या पॉईंटपासून, तर आधी इथे होता, जेव्हा मी हा स्टार इथे फेकला तेव्हा काय चेंज झाला, हा अँगल चेंज झाला. परत जेव्हा स्टार इथून फेकला तेव्हा हा दुसरा अँगल आला. परत जेव्हा फेकला आपण तेव्हा काय चेंज झाला, हा अँगल चेंज झाला. परत फेकला तर अशा प्रकारे असे अँगल चेंज होत गेले. म्हणजे जेव्हा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची गोष्ट करतो तर हे जो चेंज ऑफ अँगल आहे तो काय असला पाहिजे, युनिफॉर्म. तर इथे महत्त्वाचा पॉईंट काय, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन
काय चेंज इन अँगल इज युनिफॉर्म, चेंज इन अँगल इज युनिफॉर्म. जर युनिफॉर्म अँगल चेंज होत असेल तर आपण बघितलं युनिफॉर्म जर डिस्प्लेसमेंट चेंज झालं तर आपण त्याला वेलोसिटी म्हटलं होतं. इथे पण काय होणार, इथे पण वेलोसिटी राहील पण कुठल्या टाईपची, जी वेलोसिटी अँगलवर डिपेंड करते. तिथे काय असणार आहे युनिफॉर्म अँग्युलर वेलोसिटी. इथे वेलोसिटी सारखी आहे पण कशाची, सारखा अँगल ट्रॅव्हल होत आहे म्हणून त्याला आपण युनिफॉर्म अँगल वेलोसिटी म्हणणार. आणि युनिफॉर्म का बरं आहे, कारण की सारखा अँगल ट्रॅव्हल करत आहे. ठीक आहे. आणि इथे आपण बघितलं की प्रत्येक तुम्ही स्टार थ्रो करत गेले तर डायरेक्शन कशी आहे, हमेशा सर्कलच्या बाहेर कुठेतरी सरळ लाईन, या सरळ लाईनला आपण काय म्हणतो टँजेंट. सो टँजेंट काय म्हणणार आपली, सो डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. आता फक्त वेलोसिटी म्हटलं इथं मी, कारण हा पॉईंट बाहेर जाणार होता इथे पण काय गेला का, नाही गेला. पण जर आपण इथून सोडला पॉईंट तर बाहेर जाईल. तर डायरेक्शन काय असेल, डायरेक्शन इज टँजेंट ॲट दॅट पॉईंट. ज्या पॉईंटला तुम्ही फेकत आहे त्या पॉईंटला डायरेक्शन काय असणार आहे, टँजेन्शियल असणार. टँजेंट उदाहरणार्थ जसं आपण चक्री पाहिली असेल, जर तुम्ही चक्री दिवाळीत फिरवली आहे ना, त्या चक्री जेव्हा गोल गोल फिरते अशी गोल गोल, चक्री फिरताना त्याचे जे काय म्हणते स्पार्क्स आहेत, स्पार्क्स कुठे जातात, हमेशा असे बाहेर फेकले जातात है ना डायरेक्शननी. कधी ते गोल गोल फिरतात का स्पार्क बाहेर आल्यावर, नाही. ते स्पार्क हमेशा काय असतात स्ट्रेट लाईनमध्ये बाहेर फिरतात. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या 4-5 गोष्टी समजलेल्या आहे. पहिली गोष्ट काय की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय असते, मोशन सर्क्युलर आहे, लिनियर नाही. सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं, अशा मोशनमध्ये जिथे प्रत्येक वेळेस काय होते, तुमची डायरेक्शन चेंज होते. आणि आपल्याला माहिती आहे वेलोसिटीमध्ये 2 गोष्टी असतात, डायरेक्शन आणि डिस्टन्स, स्पीड. मग जर स्पीड्स जरी सेम असेल पण चेंज काय होत आहे, डायरेक्शन, तर वेलोसिटीमध्ये काय येणार, चेंज. तर चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय होणार, ॲक्सलरेशन. सो म्हणून आपण काय म्हणतो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणती प्रकारची मोशन आहे, ॲक्सलरेटेड मोशन आहे. ठीक आहे. आणि आपण काय बघितलं की प्रत्येक वेळेस जर आपण वेलोसिटी किंवा जे चेंज होतं वेलोसिटी ती जर एका पॉईंटला चेक केली आपण, ती वेलोसिटी कुठे जाणार आहे, या रेडियसला टँजेंट या डायरेक्शनने जाईल किंवा या रेडियसला टँजेंट या डायरेक्शनने जाईल. सो डायरेक्शन इज टँजेंट ॲट द पॉईंट, पण कशाची, ऑफ वेलोसिटी. या वेलोसिटीची डायरेक्शन काय असेल, टँजेंट ॲट दॅट पॉईंट. मग युनिफॉर्म कशाला म्हणायचं, युनिफॉर्म आपण कशाला म्हणतो, अँग्युलर मोशनला. कोणत्या प्रकारचं मोशन आहे, अँग्युलर वेलोसिटीला युनिफॉर्म म्हणतात. कारण की मोशनमध्ये काय चेंज होतं, सारखं अँगल सारखा चेंज होत आहे. अँगल सारखा चेंज होता म्हणून त्याला आपण म्हटलं आहे अँग्युलर वेलोसिटी. आता त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही समजा जर कधी रोडवर ट्रॅव्हल केलं आहे आपली बाईकनं, रोडमध्ये काय असतात, टर्न्स असतात. आता जर याने गाडीचं हँडल फिरवलंच नाही तर हे हँडल सरळ बाहेर जाईल. काही दिवसांत कुठं पडणार, एखाद्या खड्ड्यात पडून जाऊन ना ग्राउंडच्या बाहेर, तर खड्ड्यात जायचं नाही आहे, त्याला रोडवर राहायचं आहे. तो काय करेन, प्रत्येक थोड्या अंतरावर त्याचं हँडल काय करेन, डायरेक्शनचं चेंज करत जाईल. तेव्हाच तो काय राहणार, बरोबर सरळ रोडवर राहील. म्हणून जेव्हा आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची गोष्ट करतो तिथे प्रत्येक पॉईंटला काय होते, डायरेक्शन चेंज होते. कशाची, वेलोसिटीची. आणि वेलोसिटीची डायरेक्शन चेंज झाली म्हणून आपण त्याला चेंज इन वेलोसिटी म्हणतो. आणि चेंज इन वेलोसिटी म्हणजे काय होते, ॲक्सलरेशन. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ ॲक्सलरेटेड मोशन. आणि त्याची वेलोसिटीची डायरेक्शन कुठे असते, हमेशा टँजेंट ॲट दॅट पॉईंट. कुठल्याही पॉईंटमध्ये जर या पॉईंटमध्ये बघितलं तर ही टँजेंट झाली, या पॉईंटवर बघणार तर ही टँजेंट राहणार, या पॉईंटवर बघितली तर ही टँजेंट आहे आपली. सिमिलरली हे सर्व काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याच्यामध्ये जे युनिफॉर्म गोष्ट आहेत, युनिफॉर्म कशाविषयी आहे, अँग्युलर वेलोसिटीमध्ये. कारण की इथे काय सारखा बदल कशामध्ये होत आहे, सारखा बदल इथे अँगलमध्ये होत आहे, कोनमध्ये होत आहे. त्याला आपण अँगल लिहितो इथे, मराठीमध्ये लिहिण्यापेक्षा अँगल, किंवा त्याला आपण सारख्या कोनमध्ये काय होत आहे, त्याचा बदल होत आहे. म्हणून झालं हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता सर्क्युलर मोशनमध्ये आणखी एक छोटासा पॉईंट आहे. जर तुम्ही एखाद्या सर्क्युलर मोशनमध्ये ट्रॅव्हल केलं, ठीक आहे, जर तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला काढायची, समजा स्पीड काढायची आहे. समजा सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही ट्रॅव्हल केलं, हे सर्कल आहे आपला, समजा सर्कल आहे, या सर्कलमध्ये तुम्ही ट्रॅव्हल केलं. आता समजा तुम्ही सर्कलमध्ये ट्रॅव्हल केलं आहे तर तुम्ही कुठून स्टार्ट केलं, समजा एका पॉईंटपासून, या पॉईंटपासून तुम्ही स्टार्ट केलं, ए पॉईंटपासून एक पूर्ण राऊंड मारला आणि इथे पोहोचला. तर तुम्ही किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, डिस्टन्स कशाने माहीत पडलं, जे तुम्ही सर्क्युलर ट्रॅकवर धावले किंवा सर्कलमध्ये फिरले. डिस्टन्स काय असते, फक्त अलॉंग द सर्क्युलर पेरिमीटर, म्हणजे पेरिमीटरच्या बरोबर असेल. तर डिस्टन्स किती असणार याचं, सो डिस्टन्स ट्रॅव्हल काय असेल सर्कलमध्ये,
डिस्टन्स इन कुठल्या पाथमध्ये, सर्क्युलर पाथमध्ये. सर्क्युलर पाथमध्ये जे डिस्टन्स आहे ते असणार आहे पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल आणि डिवायडेड बाय काय लागते, जर आपल्याला वेलोसिटी काढायचं असेल तर वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि डिस्टन्स किती होता पेरिमीटर, तो किती आहे 2πr आणि हा आर तुमचा काय आहे रेडियस. ठीक आहे, अपॉन टाइम. कॅपिटल आर लिहा किंवा स्मॉल आर लिहा. आता परत इथे तुम्हाला डाऊट असेल की ते वेलोसिटी लिहायची का, तुम्ही वेलोसिटी लिहू शकत नाही कारण की वेलोसिटीला काय असते डायरेक्शन असते. तर आपण इथे काय लिहिणार आहे ॲक्च्युली नॉट वेलोसिटी बट स्पीड. स्पीड इन सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर युनिफॉर्म मोशन इज 2πr/t. ठीक आहे. तर जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.